रोहित पवार यांनी जे आज ट्विट केलं आहे व्हॉइस ऑफ देवेंद्र विषयातलं, रोहित पवारांनी त्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केली आहे. तर रोहित पवार हा अत्यंत खोटारडा माणूस आहे. ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केलेली नाही, काही सामाजिक संस्थांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्याच्यामुळे रोहित पवार ट्विट करून ही सगळी खोटी माहिती या महाराष्ट्राला देत आहे. रोहित पवारला माझं आव्हान आहे की जर ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केली असं रोहित पवारचं म्हणत त्याने ते सिद्ध करून दाखवावं. राहिला विषय स्पर्धेचा, तर शरद पवारचंद्र यांच्या नावानं तुम्ही विद्याप्रतिष्ठानमध्ये स्पर्धा आयोजित करता, तुम्ही शारदानगर तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही स्पर्धा आयोजित करता, तुम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही स्पर्धा आयोजित करता, त्यावेळेस तुम्हाला ही स्पर्धा दिसत नाहीत. पण माननीय देवाभाऊंच्या नावाने स्पर्धा महाराष्ट्रामध्ये काही सामाजिक संस्थांनी आयोजित केली तर त्याच्यावरती तुमचा आक्षेप आहे. आणि म्हणून माननीय देवाभाऊंचं काम या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे आणि विकसित महाराष्ट्राला घेऊन खरं तर ही स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे. ही स्पर्धा अत्यंत ऊर्जादायी स्वरूपामध्ये चाललेली आहे, पण खोटी माहिती आणि खोटा नेटिव्ह सेट करायचा आतापर्यंतचा पवारांचा विषय राहिलेला आहे. म्हणून रोहित पवार हा अत्यंत खोटारडा माणूस आहे.